क्लब द्वारा आयोजित खमंग आनंद मेळाव्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले थाटात उद्घाटन। कोळसा ब्लॉक आवंटन घोटाळा मान्य करणाऱ्या यूपीएचे पंतप्रधान व कोळसा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, पुराव्यानिशी केलेल्या तक्रारी खऱ्या ठरल्या, खासदार अहिर यांची प्रतिक्रिया। आणि वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढाकाराने 23 जानेवारीला चंद्रपुरात होणार जनमत चाचणी। नमस्कार, लाईव्ह चंद्रपूर बातमीपत्रात आपलं स्वागत। आता सविस्तर वृत्त। कन्याका युथ क्लबच्या वतीने खमंग आनंद मेळाव्याचे आयोजन श्री कन्याका मंदिर येथे नुकतेच करण्यात आले होते। या मेळाव्याचे उद्घाटन भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश कोतपल्लीवार, डॉक्टर प्रफुल्ल भास्करवार, सुभाष कासनगोट्टूवार, जयंत बोनगिरवार तथा महिला मंडळाच्या अध्यक्षा चंदा नालमवार यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक युथ क्लबचे अध्यक्ष अभिजित बोनगिरवार यांनी, आभार प्रदर्शन जयेंद्र अडगुलवार यांनी तर संचालन अंकुश नालमवार यांनी केले। या आनंद मेळाव्यात विविध प्रकारच्या स्टॉल्स सुरेख पद्धतीने लावण्यात आले होते। दरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या मेळाव्यातील विविध स्टॉल्सची पाहणी केली। मेळाव्यात हौजी गेम व खमंग स्वादिष्ट पदार्थांचा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच आस्वाद घेतला। या प्रसंगी आपल्या भाषणात बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक वर्षानंतर आनंद मेळाव्याची चंद्रपूर युथ क्लबने केलेली उत्तम दर्जाचे आयोजन व नियोजनाचे भरभरून कौतुक करत आयोजक युवा मंडळींना शुभेच्छा दिल्या। हे खरं आहे की आर्य वैश्य समाजाचा, मग तो तरुण असो, आर्य वैश्य समाजाची एखादी आमची भगिनी असो, विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातल्या सर्वांना एकत्र करत त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ आणि मंच उपलब्ध करून देतात। आजही कन्याका युथ क्लबच्या माध्यमातून एका उत्तम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, याबद्दल मी श्री अभिजित बोनगिरवार व त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून कौतुक करतो। आणि हे कौतुक करत असताना त्यांना विश्वास देतो की या समाजाचा एक बांधव म्हणून, या समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून जेव्हा केव्हा आपण एखादा उत्तम कार्यक्रम आयोजित कराल तेव्हा मी तुमच्या कार्यक्रमाच्या सोबत तन मन आणि धनाने राहील, याबद्दल मनात शंका ठेवू नका। खरं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आनंद एकमेकाला देण्याचं काम करतो। आयुष्यामध्ये एकमेकाच्या संबंधातून, सहवासातून आनंद देणं आणि या आनंदातून आपलं आयुष्य घडवणं यापेक्षा दुसरी चांगली गोष्ट असू शकत नाही। आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण समाजाला एकत्र करण्याचा उपक्रम केला, याबद्दल मनपूर्वक आपलं अभिनंदन। आप आगे बढ़ो, हम आपके साथ है। आणि हे सांगताना अभिजित, तू सांगितलं की गैरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, पण आता मी नवीन माहिती देतोय की पैर की मोच और छोटी सोच आदमी को कभी आगे नहीं बढ़ने देती। आपल्या मनामध्ये छोटी सोच ठेवून काम करू नका, मोठं लक्ष ठेवा, खूप मोठं लक्ष ठेवा, आकाशाला हेवा वाटावा असं काम करा आणि आकाश तुम्हाला मानाचा मुजरा करेल असं कर्तृत्व आपल्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करा। तीच खरी माता कन्यका परमेश्वरीचे आपण सर्वजण सेवक म्हणून आपल्याला स्वतःला मोठं करण्यामध्येच हा आनंद आहे आणि हा आनंद समाजात पसरवा। धन्यवाद। जय विदर्भ, जय महाराष्ट्र। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कविता अभिजित बोनगिरवार, सारंग कासनगोट्टूवार, जयेंद्र अडगुलवार, स्वप्नील गोट्टूवार, नितीन उपगंडलावार, सागर गोट्टूवार, अंकुश नालमवार, प्रणील नरम शेट्टीवार, गौरव बुद्धावार, पंकज अणंतुलवार, कुणाल नेरलवार, अमोल चिटमलवार, अनिरुद्ध झुल्लुरवार, राहुल गादेवार, आनंद मामिडवार, प्रसाद अल्लुरवार, अमित पडगेलवार, रितेश वेगिणवार, वैभव तन्नीरवार, हर्षल मामिडवार, अमित बोनगिरवार, प्रतिम राजकोंडावार, हर्षल पद्मावार यांनी परिश्रम घेतले। संयुक्त कार्यक्रम समिती नगीनाबाद चंद्रपूर यांच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 183वी जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं।
त्याचाच एक भाग म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर सविस्तर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गीता रामटेके उपस्थित होत्या। सावित्रीबाई, ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून दीप प्रज्वलनाने हा कार्यक्रम सुरू झाला। अलका मोटघरे व त्यांच्या चमूने स्वागत गीत सादर केले। यावेळी वक्ते म्हणून संध्या विजय दानव यांनी स्त्रिया आणि अंधश्रद्धा या विषयावर आपले विचार मांडले। प्राध्यापक डॉक्टर पद्मा पंडे यांनी सावित्रीच्या लेखी या विषयावर, तर भद्रावती येथील ॲडव्होकेट भूपेंद्र रायपुरे यांनी सावित्रीबाई फुले एक स्वतंत्र स्वयंसिद्ध मूल्य या विषयावर मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचं संचालन सविता कांबळे यांनी, आभार प्रदर्शन पुष्पा दुर्योधन यांनी केले। यावेळी प्राध्यापक कॉलनी नगिनाबाग येथील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कोळसा खाणी वाटपात घोटाळा झाल्याचे आपण मागील 6 ते 7 वर्षांपासून सबळ पुराव्यासह सतत सरकारला सांगत होतो, परंतु कोल ब्लॉक आवंटनात कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नाही असे सातत्याने खोटे वक्तव्य करणाऱ्या यूपीए सरकारने अखेर कोल ब्लॉक आवंटनात घोटाळा झाल्याचे मान्य केले। सरकार पक्षाकडून अटर्नी जनरल यांनी घोटाळा झाल्याची सर्वोच्च न्यायालयात कबुली दिल्याने 2006 पासून कोल ब्लॉक आवंटनामध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप सरतेशेवटी सिद्ध झाला असल्याची माहिती कोळसा ब्लॉक आवंटन घोटाळा सर्वप्रथम उघडकीस आणण्याचे श्रेय असणारे खासदार हंसराज अहिर यांनी लाईव्ह चंद्रपूरच्या माध्यमातून दिली। या कबुली जबाबानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार हंसराज अहिर यांनी म्हटले की देशाची कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी सरकारने काही उद्योगपतींना फुकटात वाटप करून देशाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले होते, परंतु या सरकारचे दुर्दैव असे की वारंवार या घोटाळ्याची सिद्धता होऊनही सरकारने घोटाळा केल्याचे मान्य केले नाही। या उलट देशाचे पंतप्रधान, अर्थमंत्री, न्यायमंत्री व कोळसा मंत्री यांनी या कोल ब्लॉक वाटपाची जी बेकायदेशीर प्रक्रिया होती तिचे पाठराखण केले होती हे सर्वश्रुत आहे व याची जाणीव संपूर्ण देशभरातील जनतेला आहे। असे असतानाही व आपण सुरुवातीपासून कोल ब्लॉक वाटपात प्रचंड प्रमाणात महाघोटाळा झाला असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला। याबाबत आपण केलेल्या तक्रारींची दखल व याबाबतची सत्यता पाहून कॅगने ही वस्तुस्थिती सर्वप्रथम जगासमोर ठेवली। त्यानंतर केंद्रीय सतर्कता आयोग, सीबीआय, आंतर मंत्रालयीन कमिटी ग्रुप व सर्वोच्च न्यायालय आदींनी कोळसा ब्लॉक आवंटनात घोटाळा झाल्याचे वारंवार संकेत देत सरकारची या प्रकरणात भर्त्सना केली। सीबीआयने या प्रकरणात MIR दाखल केली। कॅगने एकंदर नुकसानीची आकडेवारी दिली। असे असतानाही केंद्रातील काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने हे मान्य केले नव्हते। आज शेवटी सरकार पक्षाने कोळसा ब्लॉक आवंटनात घोटाळा झाल्याने कबूल करून आपल्या अपराधाला मान्यता दिली आहे। आपण केलेले आरोप सत्य असल्याचे या कबुली जबाबानंतर सिद्ध झाले याचा आपणास आनंद आहे। देशाची खरबो रुपयांची मालमत्ता ज्या जवळपास 50 खासगी कंपन्यांचे ब्लॉक रद्द केले, जे कोळशाचे ब्लॉक विनामूल्य वाटप केले होते ते पुन्हा सरकारच्या खात्यात जमा होण्याकरिता मार्ग सुकर झालेला आहे। सर्वोच्च न्यायालयासह चौकशी व लेखापरीक्षण करणाऱ्या सर्व सरकारी एजन्सींनी या घोटाळ्यात प्रचंड परिश्रम घेऊन कार्य केले आहे। त्यांच्या या अविश्रांत परिश्रमातूनच या घोटाळ्यातील महासत्य बाहेर आले आहे। आता पंतप्रधान आणि केंद्रीय कोळसा मंत्र्यांनी या कोळसा ब्लॉक आवंटन घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून व देशवासियांची माफी मागून राजीनामा द्यावा व रद्द केलेले सर्व कोल ब्लॉक व अन्य मोफत दिलेले ब्लॉक कोल इंडियाच्या स्वाधीन करावे असेही खासदार हंसराज यांनी सांगितले। इतका दबाव आल्यानंतर सरकारने आज पहिल्यांदा मान्य केलं, त्याचा मला फार आनंद आहे की आज सरकारला कोर्टामध्ये हलफनामा द्यावा लागला, ॲफिडेविट द्यावं लागलं की घोटाळा झाल्याची मान्य करून हा त्यांनी गुन्हा मान्य केलेला आहे। आता गुन्हा मान्य केल्यानंतर सरकारला थोडी यावर विचार करावा लागणार आहे की मी प्रधानमंत्र्याबद्दल अपशब्द बोलणार नाही, पण प्रधानमंत्री जर खरंच इमानदारची प्रतिमा त्याची स्वतःची असेल तर त्यांनी इमानदारीनं याबद्दल सर्व जनतेची माफी मागावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा।
कोळसा मंत्र्यांनी सुद्धा हेच केलं पाहिजे. कोळसा मंत्री तर वारंवार सांगत होते की घोटाला नाही हुआ है, इसमें मेरा दोष नहीं है. माझा दोष कोणाचा आहे? या घोटाळ्यामध्ये का अमेरिका आली नाही, रशिया आली नाही. या घोटाळ्यामध्ये सरळ UPA सरकारचे मंत्री प्रधानमंत्री आलेले आहेत. मग देशातील जनतेला इतके वर्ष तुम्ही बनवाबनवी करून मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला, पण तो रेटा प्रेसचा, मीडियाचा आणि सरकारी सर्व एजन्सीचा होता आणि तेव्हा सरकारला मान्य करावं लागलं. मला असं वाटतं की हा अपराध किती मोठा आहे, किती देशाची प्रॉपर्टी नुकसान झालं. यापेक्षा या देशाच्या 120 कोटी जनतेची प्रॉपर्टी त्या काँग्रेस सरकारने जनतेला मूर्ख बनवून लुटवली होती, ती आता सरकार जमा होणार आहे, ह्याचा मला फार आनंद आहे. म्हणून माझा आरोप, माझ्या पक्षाचा आरोप, माझ्या पक्षाचा लढा सिद्ध झालेला आहे. आता सरकार म्हणून UPA सरकार, त्यांचे पंतप्रधान आणि मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे आणि सगळे ब्लॉक, सगळे कोल ब्लॉक आता सरकारी कंपनीज कोल इंडियाला दिले पाहिजे, ही आमची मागणी आहे. वेगळा विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी 23 जानेवारीला चंद्रपुरात जनमत चाचणीचे आयोजन ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आले आहे. यापूर्वी अमरावती येथे विदर्भ माझा तर नागपुरात जनमंच मार्फत जनमत चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. अमरावती येथील जनतेने 86% तर नागपूर येथील नागरिकांनी 94% विदर्भ राज्याच्या बाजूने मतदान करून कौल दिला. आता चंद्रपुरातील नागरिकांचेही मत जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाने पुढाकार घेतला असल्याची माहिती संघाचे उपाध्यक्ष विजयराव चंदावार यांनी पत्रपरिषदेत दिली. या पत्रपरिषदेला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामदास रायपुरे, केशव जेनेकर, गोपाळ सातपुते, डॉक्टर योगेश दूधपचारे, डॉक्टर गोपाल मुंदडा, प्राध्यापक ST चित्ते, अशोक संगीडवार, डॉक्टर मंगेश गुलवाडे, किशोर कोतनवार, अंकुश वाघमारे आदींची उपस्थिती होती. या जनमत चाचणीची तयारी ज्येष्ठ नागरिक संघाच्या नेतृत्वात सुरू आहे. ज्येष्ठ नागरिक संघाच्या मदतीला चंद्रपूर शहरातील 38 संघटना मदतीला सरसावल्या आहेत. या जनमत चाचणीचे आयुक्त म्हणून चंद्रपूर शहरातील ज्येष्ठ विधिज्ञ डॉक्टर विजय मोगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ॲडव्होकेट विजय मोगरे यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर शहरात 240 मतदान केंद्रांवर ही जनमत चाचणी घेतली जाणार आहे. जनमत चाचणी आयुक्तांनी प्रत्येक केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, झोनल अधिकारी अशा विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. चंद्रपुरातील संपूर्ण 62 वार्डात ही जनमत चाचणी प्रत्येक महत्त्वाच्या चौकात, महाविद्यालयात, शाळेत व महत्त्वाच्या कार्यालयातून घेतली जाणार आहे. वेगळे विदर्भ राज्य व्हावे ही चंद्रपूरकरांची इच्छा आहे काय? लोकशाही प्रधान असलेल्या या देशात जनमत चाचणीला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे चंद्रपुरातील प्रत्येक नागरिक, कार्यालयीन कर्मचारी, कामगार, महाविद्यालयीन शिक्षक व विद्यार्थी 18 वर्षांवरील आवश्यक मतदान करावे आणि चंद्रपूर शहरातील नागरिकांचे विदर्भ राज्याच्या बाबतीत नेमके काय मत आहे हे सरकारच्या व जनतेच्या लक्षात आणून द्यावे असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष विजय चंदावार यांनी केले आहे. चंद्रपूर येथे 23 जानेवारीला स्वतंत्र विदर्भाच्या बाबतीमध्ये जनमत कौल लिहायचा आहे. त्यासाठी आम्ही निवडणूक प्रक्रिया ठेवलेली आहे. 23 जानेवारीला सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत चंद्रपूर शहरामध्ये 240 बूथ राहतील. हा संपूर्ण कार्यक्रम चंद्रपूर जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने घेण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये विदर्भवादी आणि विदर्भाला विरोध करणारे ह्या सगळ्यांनी मतदान करायचं आहे. जवळपास 3 लाख लोकांचं मतदान त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि ह्या सेंटरचं इलेक्शन अधिकारी म्हणून ॲडव्होकेट विजयराव मोगरे हे इलेक्शन अधिकारी राहणार आहेत. त्यांच्या नेतृत्वात हे पूर्ण निवडणूक होणार आहे आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्येष्ठ नागरिक संघ हा चंद्रपूरच्या जनतेला आवाहन करणार आहे की विदर्भ हा वेगळा झाला पाहिजे, स्वतंत्र झाला पाहिजे. विदर्भापासून काय फायदे आहेत, काय नुकसान आहे ह्या बाबतीमध्ये आमच्या 38 संघटना विदर्भ जनमत ॲक्शन कमिटी जी आहे ती प्रचार करणार आहे. त्यासोबतच चंद्रपूर बचाव संघर्ष समिती, इको संघर्ष समिती आणि असे अनेक विविध संघटना, जवळपास 60 संघटना या निवडणुकीमध्ये भाग घेणार आहे आणि प्रचार करणार आहेत.
आणि हा संपूर्ण कार्यक्रम चंद्रपूर जिल्हा जाहीर सभासुद्धा गांधी चौकात घेण्यात येणार आहे, कॉर्नर मीटिंग घेण्यात येणार आहे आणि हा संपूर्ण कार्यक्रम चंद्रपूर जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ हा घेणार आहे. मातोश्री क्लिनिक चिमूरचे डॉक्टर दीपक लक्ष्मण शिवरकर यांचा वैद्यकीय सेवेचा परवाना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने निलंबित केला आहे. अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा पुणे यांनी या संदर्भातील पत्र जिल्हा शल्य चिकित्सक चंद्रपूर यांना पाठविले असून डॉक्टर दिलीप शिवरकर चिमूर यांची नोंदणी निलंबित केल्याचे कळविले आहे. त्यांना आपला वैद्यकीय व्यवसाय चालू ठेवण्यास या पत्राद्वारे मनाई केली आहे. शिवरकर यांच्या रुग्णालयात अवैध गर्भपात होत असल्याच्या कारणावरून काही महिन्यांपूर्वी त्यांच्या रुग्णालयात धाड टाकण्यात आली होती. यावेळी काही संशयास्पद कागदपत्रे औषधे आढळून आली होती. यावरून ही कारवाई करण्यात आली. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर. चंद्रपूर कन्याका युथ क्लब द्वारा आयोजित खमंग आनंद मेळाव्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले थाटात उद्घाटन. कोळसा ब्लॉक आवंटन घोटाळा मान्य करणाऱ्या युपीएचे पंतप्रधान व कोळसा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, पुराव्यानिशी केलेल्या तक्रारी खऱ्या ठरल्या, खासदार अहिर यांची प्रतिक्रिया. आणि वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढाकाराने 23 जानेवारीला चंद्रपुरात होणार जनमत चाचणी. तर हे होतं आजचं लाईव्ह चंद्रपूर बातमीपत्र. पुन्हा भेटूया याच वेळी विविध ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.